दुसरा आडवा आला त्याच्या सेफ्टीवर पाय पडून असे असे आता सोहळे बरेच मानले आहेत. बरं तिकडली वरती कुठपर्यंत पोहोचली? स्वामी महाराजांचे स्नान आणि आटपले. आता सर्व यादव स्त्रियांचे दर्शन घेऊन महाराजांचे डोळे अगदी नारायण नारायण होता पांढऱ्यावर चालले. बर तिकडली कटती आटपली म्हणजे मी व बंस दर्शनाला येते. ठीक आहे. अहो बच्ची दक्षिणा घेऊन चला. अरे तो विडा व दक्षिणा दे त्यांना. आई साहेब ना ह्या पाक आल्या. बंस माझ्या निरोपासरशा तुम्ही अंग धुवून आलात हे माझे मोठे भाग्य समजायचे. नाही तर काय विचारता नाही माझी अंग धुण्याची तब्येत लागत. तुम्ही मी हवे तेव्हा असे सांगून धाडले असते तर मी काय केले असते? बहिणी अगं सगळ्यांनीच माझ्यावर शस्त्र उपसतात तेव्हा तू तरी त्यात काय कमी करशील? चालू दे मी आता दगडापेक्षाही घट्ट झाली आहे. ही पाहिली 2 दिवसात काय दशा होऊन गेली आहे ती. वेळेवर खायचं नाही झोपायचं नाही जेव्हा तेव्हा संताप करून घ्यायचा. मला सांगा अशाने प्रकृती नीट बरी कशी राहील? हो बहिणी माझा समाचार घेता तुला फार श्रम झाले असेल नाही का? अगं माझ्यावर प्रसंग उतरल्या वेळी फुकटचे 2 शब्द तर येऊन बोलायचे होते. पहा पंच तुम्ही ऐनवेळी लग्नाच्या वेळेस नाहीशा झाला हे ऐकलं आणि जे काही मला झाले ते सांगवत नाही. भरभरत्या कल्पना येऊ लागल्या. काय सांगू तुम्हाला? इतक्या तुम्ही पुन्हा मंदिरात आहात अशी वार्ता ऐकताच मी धावत तुमच्याकडे यायला निघालेच होते. पण गर्ग गुरुजींची सगळ्यांना अशी ताकीद झाली की पुरुषांनी देखील तिथे जाऊ नये. फक्त तुमच्या दासीने मात्र तुमच्या जवळ राहावे. 1-2 दिवस जाऊन तुमची प्रकृती अमरतळावर आली म्हणजे तुम्हाला भेटावे. म्हणून बरे का हंस तुम्हाला भेटल्या वाचून राहावे. बहिणी अगं तू किती जर साधून घेतलेस ना तरी मी खरं सांगते की पहिल्याप्रमाणे तुझी माझ्यावरचा ममताच नाही. आणि हे कशावरून म्हणता तुम्ही? अगं तुझी जर माझ्यावर ममता असती तर माझ्यावर प्रसंग आला त्यावेळी माझी एवढी विडंबना झाली त्यावेळी आपल्या डोळ्यावरचे कातडे उडून बसले असतेस का? आता मी बोलले तर तुम्हाला खंडीभर राग मात्र येईल. पण मला सांगा हा काय विडंबना चाललाय तुमचा? तुम्ही होऊन विनाकारण आपल्या जीवाला संताप करून घेता. अगं पण बहिणी मला ज्या गोष्टीचा तिटकारा वाटतो तीच गोष्ट तुम्ही जबरदस्तीने मला करायला लावता. मग ही विडंबना नाही तर काय? आता आले माझ्या ध्यानात भाऊजींनी इतका साहस करून दुर्योधनाला देण्याचे ठरविले ते काय तुझ्या अकल्याणाकरिता? अहो त्यांच्यासारखा वर आज सगळ्या पृथ्वीत तरी मिळेल का? केवढी राज्यसत्ता किती ऐश्वर्य. बरे असो सौंदर्यात तरी कमतरता आहे का? तीही नाही. फार काय सांगू उद्या तुम्ही त्यांच्या पट्टराणी झालात तर आम्हाला देखील तुमच्या पुढे माल वाकावी लागणार. समजलात? पुरे करा हे वर्णन. नवरा बायकोने जसा एकच कित्ता गिरावला आहे. वहिनी अगं इंद्रापेक्षाही तो जरी भाग्यवान असला तरी मला नको म्हटल्यावर मला तिथं देऊन माझ्या जन्माची तुम्ही का बरं माती करता आहात? छी असे बोलू नये. असले भाषण आम्हा बायकांना शोभत नाही. खरं दुःख शीतळ आहे ग वहिनी. खरंच दुःख शीतळ आहे. आता मी बोलले ना तर दुसऱ्यांची बरमी वाटतात असं म्हणशील तू? काही नाही तुला हवं ते खुशाल बोल. बरं वहिनी
मला एक सांग, तुझ्या भाऊने तुला शिशुपाल राजाला देऊ केले होते, हो की नाही? ते काय रूपाने, ऐश्वर्याने, पराक्रमाने कमी होते का? म्हणून तू चोरून ब्राह्मणाबरोबर पत्र पाठवून कृष्णाला वरलीस, ते का बरं? वहिनी याचं समर्पक उत्तर दे, म्हणजे तू जे काय सांगेन ना ते मी ऐकेन. बोला बोला वहिनी साहेब, बोला, काहीतरी उपदेश करा मला आता. हे पहा माणसं, तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे माझ्याकडे काही होण्याजोगे नाही, म्हणून तर मी आर्य पेढे घेऊन बोलत होते. अगं बहिणी, हे बघ, तू मनावर घेऊन दुसऱ्याच्या मनात चांगले चांगले भरवून जा, म्हणजे हर एक तऱ्हेने ते माझ्या मनासारखे करेल. मी ही गोष्ट तिकडे काढली नाही असे समजतात की काय तुम्ही? मी याविषयी बोलले की एक एक डोळा एवढा करायचा, मग मी बाई भिवून जाते. तुम्ही सांगा मी काय करू? हे बघ, तुला जे काही करायचे असतील ते कर. मी जिवंत राहायची असेल असं जर तुला वाटत असेल ना, तर तू कृष्णाचं मन वळव आणि त्याच्यापुढे वचन घे. आणि हे जर तुला जमत नसेल तर आता सांग, आशा देऊन मला फसवू नकोस. दुःख पाहून माझे कायच की नाही तेळ तुटते, पण मी वर दाखवित नाही. पण असो, आता तुम्ही स्वस्थ राहा, माझ्याकडून जितकं काही होईल ते मी करेन. बरं? हा वहिनी, आता यती महाराज पाटावर बसले, चला लवकर. ठीक आहे, चला खरंच यती महाराजांच्या दर्शनाला. कृष्णा, या महाविरक्त यतीच्या दर्शनाने माझे अंतकरण कसे आनंदभरीत होऊन गेले आहे पहा. असल्या साधू संतांचा सहवास जर नेहमी घडत असेल तर या प्रपंचात कधीच दुःख भासणार नाही. मी आजपर्यंत पुष्कळ साधू पाहिले, परंतु हा मासला काही विलक्षणच आहे पहा. तुम्ही काही म्हणा, पण त्या यतीच्या एकंदरीत चेष्टेवरून मला मात्र त्याचं पाणी खरं वाटत नाही. हे नसते का कृष्णा? अशा त्या निर्मळ साधूंशी तुला शंका कशी आली नाही? मग मात्र तिच्या आपल्याची कमाल झाली. तुम्हाला राग येत असेल तर मी असे पुन्हा बोलणार नाही, त्याच्या एकंदर वागणीवरून मला जे वाटतं ते मी बोलतो. काय त्याची वागणूक तुला काय वाटली? सांग भाऊ. गैर नव्हे तर काय? असे कुठे पाहिले दादा, तुम्ही हे लक्षात आला म्हणजे तुम्हाला समजेल.
त्याचे जेवण कसे चालले होते पाहिले नाही? सारे पीठ तुपाचे खाली सारे पीठ तुपाचे खाली सारे पीठ तुपाचे उगीच येतात. अरे त्यांचे लक्षच नव्हते येतं. तेव्हा आम्हा सारख्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्याशिवाय आपले त्यांचा उद्देशच नव्हता. बृहस्पतीच तुम्ही सांगा सांगा भाऊ काय इंगित आहे ते? माझ्या पोर बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो. जेव्हा जेव्हा वाडाया जेव्हा अरे जा रे जा. ज्याला साधू संतांची देखील पर्वा नाही तो वडील बंधूचा किती समान ठेवेल. हे काय बरे वीज थोड्या कारणासाठी एवढे राबवावे हे काही चांगले नव्हे. तुम्ही इतके मनापासून संतापाल असं मला वाटलंच नव्हतं. या विषयावर मी भाषण केले. कृष्णा, अरे मला तुझा फार दिवसापासून अनुभव आहे. उगीच माझ्यावरून पक्ष निर्माण करायचा आणि मी संतापराव म्हणजे आपण मात्र संतोष म्हणायचा. यात काय तुला थोरपणा वाटत असेल तर वाटव. दादा पुरे करा आता. तो विषय सोडून द्या. खरोखरच माझ्या मनाला फार वाट वाटते दादा. दादा हा सोडून द्या. लवाणाला ही विद्या कशी उत्तम साधते आहे. बरे बरे कृष्णा, आता माझा राग गेला. या माझ्या प्रश्नाला जोर येणार की काय सांगू. कृष्णा,
त्या यतीविषयी माझ्या मनात एक विचार आला आहे. तू कोणता दादा? आता झालेल्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टीबद्दल कसा काय झाला हे मला कळलेच नाही. तथापि तुला कळल्या वाचून कळणे हे बरोबर नाही, म्हणून सांगतो. विचाराची म्हणून गोष्ट काढली. हे पा, मला असे वाटते, हो हो, हा विचार योग्य आहे दादा. असा एक सोडून 56,000 साधूंचे प्रतिभाव करण्यास आपण समर्थ आहोत. परंतु म्हणून थांबतोस कशाला? जे काय बोलायचं आहे ते बोल. माझे बोलणे काही फारसे आपल्याकडे नाही दादा. माझ्या अभिप्रायाच्या मनात आमचे प्रपंचात चालायचे नाही, म्हणून ते उत्तम शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरात त्यांची स्थापना करा. मग दिवसातून 1-2 वेळ किंवा अनेक वेळ आपल्या एसीस करण्यासाठी जाता येईल. छे छे, अशाने कुटुंबातल्या सर्वांना नेहमी दर्शन घेता येणार नाही. आणि ज्यांचा वास घरी राहिला, ज्यास जेव्हा भावेल तेव्हा ते दर्शन घेईल. तर मग आपल्या वाड्याजवळची पाठशाळा आहे, तिच्या मागल्या बाजून मंदिरात आपण आणि संतामुळे पाठशाळा, म्हणजे सर्वांना दर्शन घेण्याची सहज जाता येईल. नसीब गोशाळा सांगितलं नाही. काय जागा शोधून काढलीस बघ. अरे असले रत्न नेहमी आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे. यात तो माझा अनुभव वेगळा. हे पहा, मी आपली सुभद्रा किती बरे माझ्या आज्ञेत वागत होती, परंतु तिचा काही चमत्कारिक स्वभाव झालाय आणि तिला या यतीच्या सेवेला लावावी, म्हणजे सुबुद्धी उत्पन्न होऊन तिच्या कर्तव्याकरिता आम्ही तिला दुर्योधन राजाला देण्याचे ठरविले आहे आणि त्याला ती आनंदाने मान्य करेल. यास्तव त्या यती महाराजांना सुभद्राच्या अंतर्गताच ठेवावे, म्हणजे तिला सेवा करण्यास बरं होईल. यतीला अंतर्गत सुभद्राच्या ठेवावे म्हणजे चोराच्या हाती जामगल खाण्याचं दिल्यासारखं होईल दादा. काय करू रे? तुझे हे शब्द माझ्या कानाला तापलेल्या तेलाप्रमाणे त्रास देतात. अरे अरे तू येते कीच पाप मी म्हणाची, त्या महायोगाच्या अंतकरणाची सारखी समजून अशा कुच्छित कल्पना करतोस की काय? टिक्कर असं तुला. दादा दादा, बोलण्यात थोडी अमरदेवीची क्षमा मागतो दादा. समय भाषण न केले तर प्रमाद करतात, म्हणून सांगतो दादा, विचार करा. आजपर्यंत एवढ्या समर्थ साधूंचा लोक उघडून गेला आहे, असा इतिहासाच्या कानी नाही पडला का दादा? मग साधू तर काय अगदी तरुण आहे, मग मोठमोठ्याची ही अवस्था, मग हा येते तरी काय अगदी तरुण, आणि काय त्याचा झोक आणि काय त्याचं चालणं. लाल शाल
वा वा कृष्णा, वा वा. अरे रूपवान आणि तरुण अशा पुरुषांच्या वैराग्य कडकडीत नसते असा तुझा ग्रह झालाय, ग्रह. परंतु तुला मुख्य गोष्ट सांगतो, हे जग चांगले व वाईट आहे, खरे तसे खोटे असे खिचडीने भरून गेले आहे पा. तथापि चांगल्याची वाईटाबरोबर व खऱ्याची खोट्याबरोबर तुलना करणे या ज्ञाताने करू नये. काय विषयाच्या तडाख्यात तुम्ही पार पडला नाही असे तू समजतोस. तू कृष्णा, तुझा खरा प्रकार असून सुद्धा तुला विपरीत का बसते? याचं कारण सांग. राग नाही ना यार? ठीक आहे दादा, आपल्या बोलण्याचा मला कधी राग आला नाही का? सांगा. हे बाप, जो तो आपल्या मनाप्रमाणे जगाची परीक्षा करतो. कणाकाने कांता येणार तुच्छ मानणारे लोक या जगात आहे. असे जर चोर आणि जार यांना समजले तर त्यांना कधी खरे खोटे वाटायचेच नाही. यावरून काय समजायचं तर समज, म्हणजे झालं. तुम्ही काही म्हणा दादा, पण सुभद्रेला त्या व्यक्तीच्या सेवेत ठेवणं हे काही मला योग्य वाटत नाही. यापासून काही घोटाळा होईल हे माझ्या सांगत नाही दादा. बरं होऊ दे, तो माझा निश्चय झाला. मर्जी आपली. ठीक आहे दादा, तसं तुम्हाला योग्य वाटेल. माझे काम सुचवण्याचे ते मी केले. माझ्यावर काही बोल यायचा नाही दादा. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे व्यवस्था करण्याकरता मी जातो. आता दादांना याच्याविषयी संशय कधीच येणार नाही. पण मी त्या गंगा जलाप्रमाणे निर्मळ अशा पुरुषाची कपट रचना करत नाही ना. हे काही फसविणे नाही, ज्याचा परिणाम का होत आहे. ते कपट जरी आरंगरूपी असले तर त्या दोष आज मला निदान फार सुखाने रचिला ज्याचा पाया त्याची
लवकर यांना झोप लागली. बरे तर आपणही आपल्या ठिकाणी जाऊ. अगं बाई, सरकार बरे पण इकडे झाली. आता कसे वरे करावे? यांना जागा करावं तरी कठीण किंवा केले तरी कठीण. बाई साहेब, या आता काय जाग्या होत नाही. आता काय करावं? काय ग? काय चाललंय? काही नाही. बाई साहेबांचा किंचित डोळा लागला आहे. का? काल रात्री काही जागरण बिगरण झाली होती की काय? आज कित्येक दिवस सरकारांचे इकडे येणे झाले नाही म्हणून बाई साहेबांचा किंचित डोळा लागला आहे. म्हणजे जो आम्हावर रागाचा गजब उगणार तो या दाशीने प्रस्तावनाच केली म्हणायची. बर अगं, मी आलोय हे कळून थोडं जागा तर पाहू. बाई साहेब, सरकार आले, उठावे. काय ग जळा मेला त्रास तुझा हा? अलीकडे मला झोप मुळीच नाही. ती थोडी कुठे आज आली होती ती तुझ्याने पाहावली नाही ना? बाई साहेब, सरकार. ओके, आता मला इथे काही झोप येणार नाही. यावेळी वारा अगदी मंद झाल्यामुळे इथे भारीच उष्मा होईल. याकरिता मला जलमंदिरात घेऊन चल, म्हणजे तिथे झोप आली तर येईल. चला जलमंदिरातच चला. नाहीतर या उगाडच्या दिवसात ही जागा अगदी उपयोगी नाही बघ. कारण नवमेघाने आग्रमिले, नवमेघाने आग्रमिले, नवमेघाने आग्रमिले, नवमेघाने आग्रमिले, तारांगण सर्वथा तुनी गेले, तारांगण सर्वथा तुनी गेले, नवमेघाने आग्रमिले, नवमेघाने आग्रमिले. शांतता करण्याकरिता तिथेच जायचे होते. इथे येऊन माझी झोप मोडायला कोणी सांगितलं होतं? प्रिये, तू माझ्यावर रोष करावा अशी माझी काही इच्छा नाही. परंतु तसेच काही विघ्ने गेल्यामुळे अगदी काही दिवस तुझ्या अलिंगन सौख्यास मी अंतरलो. यास्तव अगनच सुंदरी ग नच सुंदरी कल्पोपा मधवरी घरी अनुकंपा मधवरी घरी अनुकंपा मधवरी घरी अनुकंपा.
विसरले की माझे बाई काही उपाय चालत नाही. अशा या साखर पेरणीला मी आजपर्यंत पुष्कळ वेळा बसले आहे. म्हणूनच आता आपणास चांगली शिक्षा झाल्यापासून माझा राग काही जायचं नाही. मग उशीर का करते शिक्षा द्यायला? सर्व काही तुझ्याच स्वाधीन आहे. बघ करपासी या तरुणा बाजूनी करसी सेला. करपासी या तरुणा बाजूनी करसी सेला. तरुणीया क्लेशाला दंडवत करी गाला. तरुणीया क्लेशाला दंडवत करी गाला. उच्च भली शिक्षेला द्या कवितो निमजना. आजी दंड योग्य असे, आजी दंड योग्य असे. सगळे मत्पापा नट सुंदरी करकोपा. मजबरी धरी अनुकंपा, मजबरी धरी अनुकंपा, मजबरी धरी अनुकंपा. आता काय बोलावं बाई माणसाला? प्रिये, प्रिये, विनाकारण रागवून आपणास दुसऱ्या दोष देण्यात काय बरं अर्थ आहे? हे बघा, काही दिवस लग्नाच्या घातलेली व सुबर्णीच्या प्रकृतीच्या गडबडीत माझ्याकडे कोणीच तरी जाहीर केलं नाही गं. आपल्याला लग्नाची किती घाई होती आणि प्रकृतीची धांदल होती ते मला दिसत होते. ते असो, बरी गोष्ट निघाली. याबद्दल मला काहीतरी बोलायचं आहे. पण हा, जे काही मी विचारेन त्याचं मोकळ्या मनाने उत्तर द्यायचं. ठीक आहे, तुला हवं त्या सांगेन, परंतु अगोदर येऊन बस तू कशी. बरं सांग, काय विचारायचं आहे? नाही, वत्साच्या लग्नाचा एक घोटाळाच होऊन गेला आहे. घोटाळा? कसला घोटाळा? सांगते आहे की, ऐका आधी. घोटाळाच होऊन गेला आहे. तुम्ही तर त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. मग मला सांगा, याचा परिणाम होणार तरी काय? आणि काय परिणाम होणार? कसला व्हायचा परिणाम? आणि घोटाळा पण कसला होणार? चातुर्मास झाला म्हणजे लग्न ठरलं. आपल्याकडे ठरलाय, पण त्यांना कुठे मान्य आहे? बरं, आपल्याला या गोष्टीत मन घालायचं काय बरं प्रयोजन आहे? दादा वडील आहे, सर्व कारभार ते निमूटपणे पाहतात. तेव्हा त्यात चांगले बरे वाईट हे पाहण्याचं काम त्यांचं. त्यातून तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी एकदा त्यापाशी विषय काढला होता. तेव्हा त्यांनी मला साफ सांगितले की तू या गोष्टीत अगदी लक्ष घालू नकोस, मी हवं ते करीन. काय? दादा म्हणाले. आता मजकडे काय बोललं आहे? तसं नव्हे हो. भाऊजींचा ओढा पूर्वीपासूनच कौरवांकडे आहे. मग त्यांना ते तर चांगलं दिसणार. परंतु ज्यांना तिथं जाऊन नांदायचं आहे त्यांचा विचार नको का व्हायला? करायलाच हवा. त्यातून त्या काही आता लहान नाही. आपलं कल्याण अकल्याण त्यांना कळतं. एकुलती एक सोन्यासारखी बहीण. मग त्यांचा असा प्रकार केला तर या ऐश्वर्याचा, सत्तेचा आणि या शहाणपणाचा काय उपयोग? भाऊजींनी आपली हट्ट सोडली नाही आणि आपण असे उदासीन बदलून बसला तर मला सांगा, त्यांनी आपल्या जीवाचं बदलत काहीतरी करून घेतलं तर? अहो, मी सांगते काहीच आणि तुमचं माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नाही वाटते. अगं पुरे पुरे, मी सारे समजलो. तुझ्या मनात माझा व दादांचा बिघाड यावा आणि व स्वतंत्रपणे आपला संसार करावा याबद्दलच तू बोलते आहेस. खरोखरच प्रपंचात बंधूंचे जे वाकडं होतं त्याला या स्त्रियाच कारणीभूत असतात, यात संशय नाही. बघ रुक्मिणी, मी तुला साफ सांगून ठेवते, या विषयावर आणखी बोलायचं आहे तर मी क्षणभर देखील थांबणार नाही. बघ हे पहा, मला लहानपणापासून आपला अनुभव असल्यामुळे हे सर्व सोंग कळतात मला, बरं का? मी अशा दबकावणीला भ्यायचे नाही. आज ही चौथी खेळ. मी विषय काढला रे काढला की असंच काहीतरी ढोंग करून निघून जायचं. भावाभावांत वाकडे आणणारे कोण मेले हवं तसं असतील ते असो, त्यांचे साक्ष मला देऊ नये. मी साफ सांगते. वा रे वा, वाह, मजेदार यावेळी मुद्रायची दिसते आहे.
पहावे सहज मस्करी केली इतके का बरे रागवावे? सहज मस्करी ही काय मस्करी प्राण घेण्याची? मला समजलं तुम्हाला इथून निघून जाण्यास काहीतरी निमित्त हवं म्हणून ही भांड्याची कुरापत काढली आहे तुम्ही. हे बघ प्रिये, तू इथून मला जा म्हणतेस तरी मी जाणार नाही बघ. हे तुला साफ थांबून ठेवतो. पण तू आपल्या जागेवर येऊन बैस तर खरी. कशाला? अगं बैस ना. काही नको. मी काही बोललेले आपल्याला मुळीच आवडत नाही. मग कशाला वळी उगाच कटकट. आता खरोखर तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही सांगतो. मग राग सोडून अगोदर बैस तर खरी. तुम्ही असे नीट बोललात की मला मात्र राग येत नाही. तुझे म्हणणे तरी काही कळू दे. वंशाच्या मनात अर्जुनाला करण्याचा आहे. बर मग आणि ही आशा पण आपणच त्यांना लावून दिली आहे. हो हो काय? आता अर्जुनाला शोधा आणि वंशाच्या मनाप्रमाणे करा. असं झालंच पाहिजे. याबद्दल आपण काहीतरी केलंच पाहिजे. बरं तुला इतके सांगितले म्हणजे पुरे ना. मी त्याच खटाटोपात आहे. बहुशा ताईच्या मनासारखंच होईल. नाही नाही असे मोखम आशीर्वाद नको. आपण खरोखरच त्या खटपटीत आहात अशी माझी खात्री झाली पाहिजे तरच मला बरं वाटेल. छे मला नाही वाटत. अगं तोच तो. पण असं कसं होईल? अगं तू नीट बघ म्हणजे कळेल तुला. सारे खरे. पण मला एक सांगा आता त्याचं लग्न कसं करता येईल? अरे वा बर. मग आता माझी काळजी सगळी दूर झाली. तुमच्यावर व्यर्थ मी दोष लावला त्याबद्दल मला क्षमा असावी. आहे ना मला समाधान आता. पहा अगदी पहाड झाले. बोलण्याच्या नादात रात कधी संपली कळलंच नाही. अगं बाई पहाटेचा चौघडा कसा चालू झालाय पहा. अगं बाई खरंच तर मला जाऊ द्या. अंग धुवून मामांच्या आणि सासूबाईंच्या दर्शनाला जायचं आहे. ठीक आहे. हा हा यावेळेस काय मौज दिसते पहा ना. पहा पहा